घडामोडी. ठाण्यात कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत असून मानपाडा येथील मुल्लाबाग येथे प्रस्तावित कचरा हस्तांतरण केंद्र तयार करण्यास नागरिकांनी प्रचंड विरोध केला आहे. महापालिका उपायुक्त मनीष जोशी हे पथकासह कचरा हस्तांतरण केंद्राच्या जागेवर गेले असता नागरिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे महापालिका पथक आणि नागरिकांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवले. त्यामुळे आता ठाण्यात कचरा प्रश्न आणखीन पेटण्याची शक्यता निर्माण झाली. वागळेखेड येथील सीपी तलाव परिसरात ठाणे महापालिकेचे कचरा हस्तांतरण केंद्र होते. या केंद्रावर मोठ्या प्रमाणात कचरा साचू लागला होता. त्यामुळे कचरा हस्तांतरण केंद्राची अवस्था कचराभूमीप्रमाणे झाली होती. मागील अनेक महिन्यांपासून हा कचरा हस्तांतरण प्रकल्प हटवण्याची मागणी येथील रहिवाशांकडून केली जात होती. नागरिकांनी प्रचंड विरोध केल्यानंतर तसेच शिंदे गटाने महापालिकेच्या कचरा वाहून नेणाऱ्या गाड्या फोडण्याचा इशारा दिल्यानंतर ठाणे महापालिकेने येथून कचरा हस्तांतरण बंद केले. परंतु आता रस्त्यावर ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले. मुल्लाबाग परिसरात महापालिकेचे पथक प्रायोगिक स्तरावर कचरा हस्तांतरण केंद्र तयार करण्यासाठी गेले होते. मुल्लाबाग परिसरात मोठ्या प्रमाणात रहिवासी क्षेत्र आहे. महापालिकेचे पथक आल्याची माहिती येथील नागरिकांना मिळाल्यानंतर राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि रहिवासी त्या ठिकाणी गेले. त्यांनी पथकाला विरोध करण्यास सुरुवात केली. येथे दगडफेक झाल्याचा आरोप देखील महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एका व्यक्तीने जेसीबीच्या समोर झोपण्याचा प्रयत्नही केला. अखेर प्रचंड विरोधानंतर महापालिकेचे पथक तेथून निघून गेले. तंबाखू सेवनामुळे मौखिक कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. तरी अनेक जण गुटखा, तंबाखू आणि सिगारेटच्या आहारी जातात. कर्करोग झाल्यानंतर त्याचा परिणाम गंभीर स्वरूपाचा होतो आणि उपचाराचा खर्चही मोठा असतो. मात्र सर्वसामान्य रुग्णांसाठी आधारवत ठरणाऱ्या ठाणे सिव्हिल रुग्णालयात तंबाखू सेवनामुळे झालेल्या मौखिक कर्करोगावर एका ज्येष्ठ नागरिकाची जोखमीची कमांडो शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. ठाण्यात राहणारे 70 वर्षीय इसम यांना अनेक वर्षापासून तंबाखू खाण्याची सवय होती. मात्र तंबाखूने आपल्याला मौखिक कर्करोगाला सामोरे जावे लागेल याची कल्पनाही त्यांना नव्हती. अचानक तोंडातली जीभ जड झाल्याने बोलताना जेवताना त्रास जाणवू लागला. होणाऱ्या त्रासामुळे शांताराम हे उपचारानिमित्त ठाणे सिव्हिल रुग्णालयात आले होते. यावेळी जिभेची बायपास केली असता तिच्या जिभेचा कर्करोग झाल्याचे निदान झाल्यावर जिभेची शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज मांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली शांताराम यांच्या जिभेवरील कर्करोगाची शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा दंत शल्यचिकित्सक डॉक्टर अर्चना पवार यांनी दिली. मराठीत बोलणार नाही, काय करायचे असेल ते करून घ्या अशी भाषा ठाण्याच्या कोपरी भागातील एका बँकेच्या महिला अधिकाऱ्याने वापरल्यामुळे संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी राज्यातील कायद्याची आठवण करून देत या अधिकाऱ्याला चांगला झिजका दाखवला. यामुळे संबंधित महिला अधिकाऱ्याच्या कॅबिनमध्ये काही काळ तणावाचे वातावरण होते. अखेर संबंधित अधिकाऱ्याने माफी मागितल्याचा दावा मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात दिलेल्या आदेशानंतर ठाण्यातील बँकेमध्ये तसे आस्थापनांमध्ये मराठीचा वापर होतो की नाही याची पाहणी पक्ष कार्यकर्त्यांनी सुरू केली असून त्यात मराठीचा वापर होत नसलेल्या ठिकाणी मनसेने आंदोलन करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांकडून बँकांना पत्र देऊन त्यात राज्यातील कायद्यानुसार मराठीचा वापर करण्याची सूचना केली जात आहे. तसेच ज्या ठिकाणी मराठीचा वापर होत नाही अशा ठिकाणी आंदोलन करण्यास सुरुवात झाली. दरम्यान मनसेच्या महिला ठाणे शहर जिल्हाध्यक्षा समीक्षा मार्कंडे, मनसेचे ठाणे उपराध्यक्ष मनोज चव्हाण, विभाग प्रमुख संदीप साळुंके, राजेश बागवे, पप्पू कदम या सहकार्यकर्ते कोपरी भागातील SBI बँकेच्या शाखेत पत्र देण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी बँकेच्या महिला अधिकारीला पत्र देऊन मराठीचा वापर बँकेच्या दैनंदिन व्यवहारात करण्याची मागणी केली. मात्र त्या अधिकाऱ्यांनी इतके जण कार्यालयात कसे आले असा प्रश्न उपस्थित केला. तसेच मराठीतच बोलणार नाही, काय करायचे असेल ते करून घ्या अशी भाषा वापरली. त्यामुळे संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी त्या महिला अधिकाऱ्याला धारेवर धरले व महाराष्ट्र शासनाने काढलेल्या शासन आदेशाच्या अनुषंगाने महाराष्ट्रात असलेल्या शासकीय, निमशासकीय व इतर शासन संचालित आस्थापनांना आपल्या दैनंदिन कामकाजात मराठीचा वापर प्रामुख्याने करणे अनिवार्य केले आहे. या आदेशाची आठवण करून ते दुसऱ्या राज्यातून इथे पैसे कमवण्यासाठी येतात, मग इथली भाषा शिकण्यात आणि बोलायला काय अडचण आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यामुळे संबंधित महिला अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये काही काळ तणावाचे वातावरण होते. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत.
अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. शासकीय निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होत असतात. अनेकदा विशिष्ट ठेकेदारांना ठेके मिळत असतात. त्यामागे अधिकारी आणि पुढारी यांची साठगाठ असते. त्यावर तोडगा काढून स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवून प्रामाणिक ठेकेदारांना मदत होईल या उद्देशाने टेंडर ऑन मेरिट हे अभियान सुरू करण्यात आले, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांनी दिले. सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांनी या माध्यमांमध्ये उच्च न्यायालयात आणि विविध अधिकृत संस्थांमध्ये याबाबत अनेक तक्रारी दाखल केल्यात. मात्र न्यायालयीन प्रक्रियेत वारंवार असे सांगण्यात येते की तक्रारदार हा प्रभावित पक्ष असायला हवा. याचा अर्थ असा की जर कोणी टेंडर प्रक्रियेत सहभागी नसेल तर त्याच्या तक्रारीला न्यायालयात फारसा वाव मिळत नाही. यामुळे केवळ भ्रष्टाचार उघडकीस आणून उपयोग नाही, तर स्वच्छतेसाठी स्वतः टेंडर प्रक्रियेत उतरणे आवश्यक आहे. हीच बाब लक्षात घेऊन टेंडर ऑन मेरिट नाही भ्रष्टाचार फक्त उच्च दर्जा ही चळवळ सुरू करण्यात आली आहे. या चळवळीचा उद्देश म्हणजे योग्य आणि सक्षम व्यावसायिकांना टेंडर प्रक्रियेत सहभागी करून भ्रष्टाचारी लोकांचा प्रभाव संपवणे. मोठ्या प्रमाणावर चांगले उद्योजक आणि ठेकेदार केवळ भ्रष्ट साखळीमुळे टेंडर प्रक्रियेत उतरण्यास घाबरतात. त्यांना वाटते की कोणतीही नैतिकता किंवा गुणवत्ता या ठिकाणी चालत नाही. मात्र जर चांगले लोक टेंडर प्रक्रियेत भाग घेणार नसतील तर भ्रष्टाचारी लोकच यावर वर्चस्व ठेवतील. सरकारी विभागातील अनेक भ्रष्ट अधिकारी टेंडरच्या अटी आणि निकष इतक्या क्लिष्ट आणि अप्रासंगिक ठेवतात की फक्त त्याचे ओळखीचेच किंवा त्याच्या साखळीतलेच लोक टेंडर मिळू शकतात. त्यामुळे अनेक पात्र आणि प्रामाणिक व्यावसायिक या प्रक्रियेबाहेर राहतात. हा अन्याय थांबवण्यासाठी टेंडर ऑन मेरिट चळवळ सुरू करण्यात आली आहे. तहसील कार्यालयामध्ये सुरू असलेल्या सेतू सेवा कार्यालयाच्या धर्तीवर भूमी अभिलेख विभागातील उप अधीक्षक भूमी अभिलेख ठाणे आणि उप अधीक्षक भूमी अभिलेख शहापूर या कार्यालयातील भूप्रमाण केंद्राचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज सकाळी 9 वाजता दूरदृष्टी प्रणालीद्वारे संपन्न झाले. या केंद्रामध्ये संगणकीकृत मिळकत पत्रिकेवरील फेरफार, सर्व प्रकारचे ऑनलाईन फेरफार, अर्ज, ई-मोजणी व्हर्जन 2.0 मधील सर्व प्रकारचे मोजणी नकाशे, मिळकतीच्या डिजिटल सही केलेले फेरफार, नोंदवही उतारे आणि ऑनलाईन अर्ज करायची सुविधा, तसेच नकाशे व स्कॅन अभिलेख यांच्या डिजिटल सही केलेल्या नकला जनतेला वाजवी दरामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यापूर्वी भूमी अभिलेख विभागातील विविध प्रकारचे नकला मिळवण्यासाठी नक्कल अर्ज करण्यासाठी जनतेला कार्यालयात छापील अर्ज करून हेलपाटे घालावे लागत होते. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नागरिकांची खाजगी संस्थेकडून आर्थिक पिळवणूक होत होती आणि सुविधा वेळेत मिळत नव्हत्या. परंतु आता भूप्रमाण केंद्राच्या माध्यमातून जनतेला सर्व सुविधा वेळेत आणि वाजवी दरात मिळाल्यामुळे प्रशासनातील विलंब कमी होऊन लोकाभिमुख प्रशासनाला हातभार लागणार आहे व महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 30 भूप्रमाण केंद्राचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होत असून यामुळे भूमी अभिलेख खाते लोकाभिमुख होणार आहे. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.